नमस्कार, नमस्कार, नमस्कार मित्रांनो. खूप 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 स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसं होतं तुमचा आजचा बुधवारचा सँडविच ट्रेडिंग सेशन? सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. मार्केटमध्ये जर बघितलं तर आज थोडंसं कन्फ्युजन होतं. मार्केटने मोमेंटम दिला, डाऊन साईडला देखील दिला, बुलिश साईडला देखील दिला, नंतर परत एकदा डाऊन साईडला देखील दिलेला आहे. परंतु ज्या आपण काल लेवल डिस्कशन केलं होतं त्या लेवलच्या खाली मार्केट बऱ्यापैकी ओपन झालं. म्हणजे मार्केट छोटंसं गॅप डाऊन ओपन झालं, त्याच्यामुळे जो नो ट्रेडिंग झोन होता त्या लेवलच्या बाहेर मार्केट ओपन झालं. परंतु तिकडे मार्केटने काय केलं, लेवल फॉलो केलेलं आहे. मार्केटचं थोडंसं मी तुम्हाला बेसिक प्राइस ॲक्शन तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमध्ये ॲनालिसिस करताना, की जर लेवलच्या खूप बाहेर जर मार्केट ओपन होत असेल आणि आपल्याला लेवल माहिती आहे, डाऊन साईडच्या लेवलमध्येच मार्केट पूर्ण आज कन्सोलिडेशन केलेलं आहे. म्हणजे जे पण मोमेंटम दाखवली, प्राइस ॲक्शन जी दाखवली त्या आपण निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्सच्या लेवल आपण डाऊन साईडला होत्या, ज्या सेलिंग साईडच्या लेवल होत्या तिकडेच मार्केटने मोमेंटम दाखवली. ओके, असं नाही की लेवल आपण डिस्कशन केलं नव्हतं, लेवल डिस्कशन केलेलं होतं आणि त्याच लेवलमध्ये मार्केटने मोमेंटम दाखवली. परंतु मार्केटने बुलिश साईडच्या लेवल कुठल्याही पद्धतीने रीच केलं नाही. मार्केट डाऊन साईडच्या लेवलमध्ये आपल्याला अप डाऊन करताना दिसले. तर अशा वेळेस इम्पॉर्टंट काय लक्षात ठेवायचं आहे, प्राइस ॲक्शनच्या दृष्टीने मार्केटला कसं रीड करायचं आहे, मार्केटची प्राइस ॲक्शन कशी रीड करायची, हे थोडंसं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे या व्हिडिओमध्ये. आणि उद्याच्यासाठी काय डिस्कशन करणार ते पण बघा. उद्या जर बघितलं तर गुरुवार आहे, सेन्सेक्सची एक्सपायरी आहे, त्याच्यामुळे सेन्सेक्सच्या देखील लेवल आपण थोडेसे डिटेल्समध्ये बघणार आहे. ओआय डाटा देखील बघणार आहोत. ओव्हरऑल मार्केट जर स्ट्रक्चर बघितलं तर मी तुम्हाला लास्टचे 4 ते 5 ट्रेडिंग सेशनमध्ये सांगतो, मार्केटचं स्ट्रक्चर थोडंसं लोअर लो पॅटर्न क्रिएट करत चाललेलं आहे. ओके, सो आय होप जे लोक बिगिनर असतील, नवीन असतील, मार्केटमध्ये पहिल्यांदा आलेले असतील किंवा ॲनालिसिस व्हिडिओ पहिल्यांदा बघत असतील, त्यांना थोडासा आजचा दिवस थोडासा टफ गेला असेल किंवा थोडासा अवघड गेला असेल. परंतु ओव्हरऑल मार्केट जर बघितलं तर मार्केटने तोच ट्रेंड जो फॉलो केला आहे, जो लोअर लो पॅटर्न क्रिएट केला आहे, तोच ट्रेंड फॉलो केलेला आहे. सो आजचा दिवस थोडासा अवघड गेला असेल तर कसा होता तुमचा दिवस कमेंट करून नक्की सांगा. आता उद्याच्यासाठी आपल्याला लेवल बघायचे निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्सचा. तर व्हिडिओ थोडासा मोठा होईल किंवा जी आपली रेंज आहे थोडीशी मोठीच असते व्हिडिओची. सो कंटाळा आला तरी व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा. कारण की खूप सारे मित्र आहे रेग्युलर व्हिडिओ बघतात परंतु लाईक करत नाही. तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करत जावा. आणि या व्हिडिओचं लाईकचं गोल आहे 2000 लाईक आणि 500 कमेंट. ओके, आणि चॅनलवर नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर आपल्याला 50,000चा टप्पा पार करायचा आहे सबस्क्रायबरचा. सो तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. ओके, व्हिडिओला सुरुवात करूया. तुमच्या समोर जो चार्ट ओपन आहे तो निफ्टी 5 मिनिटाचा चार्ट ओपन आहे. बघा इकडे निफ्टी 5 मिनिटाचा. बरं, आता आपण काय डिस्कशन केलं होतं कालच्या लेवलमध्ये, की ही एक लेवल होती जी की स्ट्रॉंग सपोर्ट होती. स्ट्रॉंग म्हणजे की तो एक सपोर्ट आपण इकडे डिस्कशन केला होता मल्टिपल टाईम. कुठली लेवल होती? 25,160. मार्केटने काय केलं, मार्केटने गॅप डाऊन ओपन झाला, मार्केट त्या लेवलच्या खालीच राहिला. परंतु तुम्हाला माहिती का, शेवटची लेवल आपण काल काय डिस्कशन केली होती? 25,040ची. लक्षात नसेल तर कन्फर्मेशनसाठी कालचा व्हिडिओ बघू शकता किंवा लेवल जर नोट करून ठेवला असेल तरी देखील तुम्हाला समजून जाईल. काय लेवल डिस्कशन केली ती? 25,040. आता मी प्रत्येक ॲनालिसिस व्हिडिओमध्ये ऑलमोस्ट प्रत्येक ॲनालिसिसमध्ये तुम्हाला एक थंब रूल सांगितलेला आहे. जो सपोर्ट असतो तो सपोर्टचं काम करतो, जो रेजिस्टन्स असतो तर रेजिस्टन्सचं काम करतो. म्हणजे सपोर्टरनं मार्केट वरती जाण्याची पॉसिबिलिटी हाय असते किंवा मग रजिस्टरवरून मार्केट डाऊन साईडला येण्याची पॉसिबिलिटी हाय असते. पण जर मार्केटने जर सपोर्ट ब्रेक केला आणि मार्केट जर खाली आलं तर जो हा सपोर्ट असतो आधीचा तो काय करतो? रेजिस्टन्सचं काम करतो. मार्केट रेजिस्टन्सचं काम करणं म्हणजे काय? मार्केट तिथनं खाली येण्याचं पॉसिबिलिटी हाय होणार आहे. हा एक थंब रूल आहे प्राइस ॲक्शनचा आणि हा बेसिक रूल आहे. प्रत्येकाला माहिती असायला पाहिजे. नसेल तर समजून घ्या. बघा मार्केटने काय केलं मग आज. मार्केटने काय केलं, पहिली गोष्ट तर प्राइस ॲक्शन तुम्हाला मी हे देखील काल डिस्कशन केली होती. प्राइस ॲक्शन लोअर लो कशी करत चाललंय मार्केट बघा. आणि हे मी तुम्हाला ऑलमोस्ट लास्टचे 4 ते 5 ट्रेडिंग सेशन सांगते की इकडनं प्राइस ॲक्शन अशी, इकडनं प्राइस ॲक्शन अशी, इकडनं अशी, इकडनं अशी, इकडनं अशी, इकडनं अशी. बघा आज मार्केट काय झाली, जेव्हा जेव्हा ट्रेंड लाईन ब्रेक झाली मार्केटमध्ये मोमेंटम आला.
जेव्हा ट्रेंड लाईन ब्रेक होती मार्केटमध्ये मोमेंटम आला, ट्रेंड लाईन ब्रेक होती मार्केटमध्ये मोमेंटम आहे, ट्रेंड लाईन ब्रेक होती मोमेंटम आहे, ट्रेंड लाईन ब्रेक होती मोमेंटम आहे, आज पण इकडे ट्रेंड लाईन ब्रेक झाली मोमेंटम आहे. सो ही जी प्रायजेक्शन आहे याच्यावरनं काय आपल्याला बघायला मिळते, प्रायजेक्शन अशी आहे नाही, लोअर लो क्रिएट करत चाललेलं आहे. आता ज्या मित्रांनी प्रायजेक्शन आणि सेटअप ट्रेडिंगचा कोर्स जॉईन केलेला आहे त्यांना ही कन्सेप्ट एकदम सिम्पलमध्ये समजलेली असणार, कारण की त्याच्यामध्ये हे शिकलेले असणार आहेत. ओके, सो कमेंट करून नक्की सांगा. ओके, ज्या मित्रांनी प्रायजेक्शनचा सिलेबस जॉईन केलेला आहे, शिकत आहेत, ते कमेंट करून नक्की सांगा, कारण की तिकडे हे अशा पद्धतीचे पॅटर्न मी व्यवस्थितरित्या डिस्कशन केलेले आहेत. ओके, आणि जर कोणाला जॉईन करण्याची इच्छा असेल तर त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिकडे जाऊन एकदा सिलेबस बघा, आवडला तर जॉईन करा, नाही आवडला तर इग्नोर करा. आता आवडला नाही आवडला तिकडे सिलेबस दिलेला आहे प्रत्येक व्हिडिओच्या पुढे, तर ते एकदा बघा. ओके, आणि जे पण मित्र जॉईन झालेले आहेत, अभ्यास करत आहेत त्यावरनं आणि शिकत आहेत, एक्सपिरियन्स शेअर नक्की करा तुमचा कमेंटमध्ये. ओके, मी बघतोय तुमच्या कमेंट वाचतोय. ओके, सो ही जी प्रायजेक्शन आहे ही आपण डिस्कशन केली होती. आता मार्केटने काय केलं, आता हे तर झालं आजचं, परंतु जर तुम्ही लास्ट 7 ते 8 दिवसापूर्वीपासूनचा व्हिडिओ जर बघितला तर आपण ही पण प्रायजेक्शन डिस्कशन केली होती. आहे का कोणाच्या लक्षात? थोडंसं व्यवस्थित लेवल मार्क करतो मी. ही प्रायजेक्शन डिस्कशन केली होती की इथे बघा, जेव्हा पण मार्केट वरती जात होतं प्रिव्हियस डेचा लो ब्रेक करत नव्हतं. ओके, आणि ज्यावेळेस मार्केटने इकडे गॅप अप ओपन झाला होता त्यावेळेस आपण डिस्कशन केलं होतं की जर ही प्रिव्हियस डेचा लो ब्रेक होतोय तर आपल्याला मार्केट इकडनं डाऊन साईड येताना दिसू शकतं. कोणाकोणाच्या लक्षात आहे, कोणाकोणाच्या लक्षात आहे हे ॲनालिसिस आपण व्यवस्थितरित्या डिस्कशन केलं होतं. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो की ज्या पण गोष्टी मी शिकवतोय, ज्या पण गोष्टी मी सांगण्याचा प्रयत्न करतो त्या खूप इम्पॉर्टंट गोष्टी आहेत, जेणेकरून काय आहे तुम्ही ते ॲनालिसिस व्हिडिओ आहे ते व्यवस्थितरित्या लक्षात ठेवायला पाहिजे. तुम्ही जर फक्त लेवल्स फॉलो करण्याच्या नादात जर बघत असाल आणि उद्या कुठे आम्हाला ट्रेड मिळेल, कुठल्या लेवल आहेत, काही उपयोग होणार नाही. का? फक्त लेवलनुसार जर ट्रेडिंग करायला गेला किंवा फक्त लेवलनुसार जर तुम्ही तुमची पोझिशन बनवायला गेला तर हाय पॉसिबिलिटी आहे की तो व्ह्यू आहे तो तुमचा फेल ठरू शकतो, रॉंग ठरू शकतो. का? कारण की तुम्ही फक्त लेवलचा विचार करताय, तुम्ही प्रायजेक्शन शिकण्याकडे लक्षच देत नाही आहे. ओके, कारण की ही जी ट्रेंड लाईन होती, ही जी कन्सेप्ट होती, ही आपण जवळजवळ या दिवशी डिस्कशन केली होती. ओके, साधारण जर बघितलं तर 18 ते 19 तारखेला, आणि आज जर बघितलं तर 24 तारखेचं, म्हणजे 6 दिवसापूर्वी आपण ही कन्सेप्ट डिस्कशन केली होती. आता तिकडनं जर बघितलं तर मार्केटने काय केलं, एक डाऊन साईड मोमेंटम दिला, आणि ज्यावेळेस हा डाऊन साईड मोमेंटम दिला त्यावेळेस पण तुम्हाला मी सांगतोय की मार्केट लोअर लो पॅटर्न क्रिएट करत चाललं आहे. मार्केटनी कधीही या दिवसाच्या नंतर मार्केटनी कधीही प्रिव्हियस डेचा हाय ब्रेक केलेला नाही आहे. तुम्हाला कुठेही दिसणार नाही प्रिव्हियस डेचा हाय ब्रेक, कुठेच नाही. कारण की मार्केट ज्यावेळेस वरती जात होतं त्यावेळेस ते हायर हाय क्रिएट करत होतं. मार्केटने इकडे एक पॅटर्न क्रिएट केला आणि त्याच्यानंतर मार्केटचा ट्रेंड आहे तो नेगेटिव्ह झाला आहे. तर हा नेगेटिव्ह ट्रेंड आणि हा पॉझिटिव्ह ट्रेंड. ओके, खूप काही शिकण्यासारखं आहे या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ ऑलमोस्ट मास्टर क्लास आहे. म्हणजे तुम्ही म्हणू शकता की ज्या पण इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे तिकडे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय, तर ते नीट बघत जावा. नीट म्हणजे इन द सेन्स की थोडं लक्षात ठेवत जावा, नोट करून ठेवत जावा. ओके, सो त्याच्यानंतर बघा ही लेवल. आणि आत्ता मी तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करत होतो की ज्या पण लेवल आधी इकडे बघा ब्रेक तर केलाच, परंतु हा सपोर्ट होता काल आपला 25,160चा, तुमच्या लक्षात असेल तर. तो आता काय झाला, ज्यावेळेस मार्केट या लेवलच्या खाली आलं त्याने काय केलं, रेजिस्टन्सचं काम केलं. आणि प्रत्येक लेवल तेच करणार आहे. हा जेव्हा सपोर्ट ब्रेक झाला इकडे परत त्याने रेजिस्टन्सचं काम केलं, परत आला आणि परत सपोर्टवरती थांबला. बघा, ही लेवल आपली शेवटची लेवल होती कालची. तुमच्या लक्षात नसेल तर टेलिग्रामवरती मी सगळ्या लेवल शेअर केलेल्या होत्या, तिकडे जाऊन बघा. 25,040 ही लेवल शेवटची लेवल होती. केली का शेवटची लेवल ब्रेक निफ्टीने? नाही केली, परंतु त्या लेवलनं बाउन्स मोमेंटम दाखवलाय का? व्यवस्थित दाखवलाय. ओके, सो जिकडे हा सपोर्ट होता तो रेजिस्टन्सचं काम केलं, त्याच्यानंतर बघा मार्केट खाली आलं, सपोर्टवरनं बाईंग आली, रेजिस्टन्सवरनं सेलिंग आली. हा पण सपोर्ट तुम्हाला माहिती होता, जो की रेजिस्टन्स होणार होता, रेजिस्टन्सवरनं सेलिंग आली, परत सपोर्टवरती अडकला.
म्हणजे जर तुम्हाला सपोर्ट रेजिस्टन्स कन्सेप्ट जर तुमची क्लिअर असेल तर तुम्हाला मोठी अडचण येत नाही, तुम्हाला मार्केट ट्रॅक करणं थोडंसं सोपं जातं. आणि सपोर्ट रेजिस्टन्स कसे ड्रॉ करायचे, कसे तयार होतात, त्याच्यामागचे फॅक्टर काय आहेत, त्याच्यामागचे कारणं काय आहेत, हे देखील आपण प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगमध्ये कोर्समध्ये इन्क्लूड केलेलं आहे. म्हणजे ज्या ज्या प्रॅक्टिकल गोष्टी मार्केटला बघण्यासाठी लागतात, मार्केटला रीड करण्यासाठी लागतात, मार्केटला शिकण्यासाठी लागतात, त्या तिकडे इन्क्लूड केलेल्या आहे. फापट पसरा नाही. कारण की काय होतं, खूप साऱ्या गोष्टी जर सांगितल्या तर मग डोक्यावरनं जातात. सो जितकं क्लिअर आणि क्लीन असेल तितकं तुम्हाला समजायला पण सोपं जातं. ओके. सो इकडे तर ॲनालिसिस लेवलमध्ये मी सांगतच असतो गोष्टी, परंतु अजून काही ॲडव्हान्स लेवलवरती मी तिकडे सांगण्याचा प्रयत्न केला. ॲडव्हान्स इन द सेन्स की एक टॉपिकवरती खूप वेळ व्हिडिओ केलेला आहे, म्हणजे जेणेकरून डिटेलमध्ये तिकडे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके. सो अशा पद्धतीने आज मार्केट रीड करू शकत होते तुम्ही. आता कोणी कोणी केलं आहे कमेंट करून नक्की सांगा. बरं, आता सगळ्या लेवल मी रिमूव्ह करतोय. त्यामुळे ऑलवेज माझं क्लिअर म्हणणे असते की लर्निंग लर्निंग लर्निंग, फोकस लर्निंग, फोकस लर्निंग, लर्निंगवरती फोकस करा, लर्निंगवरती फोकस करा. का त्याच्या मागचं रिझन हेच आहे की तुम्हाला कन्सेप्ट कळायला ना तुम्हाला, तर ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जातील. आता हा थोडासा बी ग्रेड चॅनल आहे. हे ए ग्रेड बी ग्रेड चॅनल हे काय ते पण तिकडे सगळं सांगितलेलं आहे. ओके. जॉईन करायचं असेल तर त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये प्राइस ॲक्शन सेटअप ट्रेडिंगची लिंक आहे, जॉईन करू शकता. जर कोणी जॉईन केलं असेल आणि त्याला काही डाऊट असतील तर तिकडे कस्टमर सपोर्ट देखील आहे. ओके. तिकडे जर तुम्ही गेलं तर फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चनमध्ये कस्टमर सपोर्ट आहे. तिकडे टेलिग्रामची ID दिलेली आहे, तिकडे शेड्यूल दिलेलं आहे, तुम्ही मेसेज देखील करू शकता. ओके. सो इकडनं सुरुवात झाला, सपोर्ट खाली आला, सपोर्ट घेतला, वरती गेला, सपोर्ट घेतला, इकडे आला, परत सपोर्ट, परत सपोर्ट, परत सपोर्ट. म्हणजे ही जी ट्रेंड लाईन आहे ही बऱ्यापैकी मार्केट सस्टेन करते, म्हणजे मार्केट त्याच्यावरती सपोर्ट घेते. आता आजचा जो लो आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की तो ऑलमोस्ट 25,000च्या आसपास आहे. आपण त्याला राऊंड लेवल 25,000 देखील कन्सिडर करणार आहोत, कारण की 25,056ची लेवल आहे. ओके. सो 25,000चा एक सपोर्ट इकडे आपल्याला बघायला मिळतोय. निफ्टीचा चार्ट आहे 5 मिनिटाचा, कन्फ्युजन व्हायचं नाही. आता मार्केट क्लिअर कट ही 25,000ची रेंज आहे आणि आजचा जो स्विंग हाय आहे तो देखील थोडासा हायर लेवलवरती आहे. त्याच्यामुळे काय आहे की रेंज थोडीशी मोठी होईल, परंतु रेंज जरी मोठी झाली, जोपर्यंत या रेंजमध्ये निफ्टी आहे तोपर्यंत याचं कन्सोलिडेशन होण्याचे चान्सेस खूप हाय आहेत. आणि इकडे जर बघितलं तर हा 25,000चा जो सपोर्ट आहे हे एक राऊंड लेवल आहे. त्यामुळे हा जो ट्रेंड नेगेटिव्ह झाला आहे हा इकडनं पॉझिटिव्ह होण्याचे देखील बऱ्यापैकी चान्स, आता मी हा तुम्हाला दाखवलं आहे फक्त, काय असं जाणार नाही आहे, पण याच्यातनं पॉझिटिव्ह होण्याचे चान्सेस देखील बऱ्यापैकी आहेत. आणि आपण रिसेंटली जर बघितलं काय सपोर्ट होता का 25,000वरती, आपण बघूया, तिकडे मार्क करूया. ओके. सो इकडनं जो रेजिस्टन्स फेस केला होता तिकडनं तो ब्रेकआउट देऊन सपोर्टचं काम करायला पाहिजे, बऱ्यापैकी काम करायला पाहिजे. म्हणजे जर ही लेवल उद्या ब्रेक होत नाही तर आपल्याला एखादी बुलिश अपॉर्च्युनिटी देखील बघायला मिळू शकते 301 पॉईंटची. कधी काय कसं ते इकडे मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. आत्ता फक्त थोडासा ओव्हरऑल चार्ट समजून घ्यायचा विचार करा. इकडनं एक बुलिश मोमेंटम देखील बघायला मिळतो. म्हणजे आत्ता जर बघितलं तर उद्या सेन्सेक्सची एक्सपायरी आहे. ओके. सेन्सेक्सची एक्सपायरी आहे, त्यामुळे उद्याचा दिवस मार्केट सरप्राईज करू शकतं. मार्केट एकदम बुलिश पण होऊ शकतं, किंवा मग थोडंसं मार्केटने आजचा जर डेलो ब्रेक केला किंवा 25,000ची लेवल जर ब्रेक झालं तर मार्केट सेलिंग साईडला देखील जाण्याची पॉसिबिलिटी आहे. आता तुम्ही मला सांगितलं तुम्ही बुलिश पण सांगताय, सेलिंग साईडला पण सांगताय, नक्की काय आहे? तर मार्केटला रीड असंच करायचं असतं. आपण कुठलीही एका साईडचं डायरेक्शन ठेवू शकत नाही. मार्केटमध्ये 3च फॅक्टर असतात, लक्षात घ्या. एकतर मार्केट वर जाऊ शकतं, एकतर मार्केट खाली जाऊ शकतं, किंवा एकतर मार्केट कन्सोलिडेशन राहू शकतं. आता हे फॅक्टर कशावर ठरतं? ते वरती जाणार आहे का खाली जाणार आहे का कन्सोलिडेशन होणार आहे, हे ठरतं प्राइस ॲक्शनवरनं. बाबा कुठला रेजिस्टन्स ब्रेक केला आहे, रेजिस्टन्स ब्रेक केल्यावरती काय पॉसिबिलिटी वरती जाण्याची, बाबा सपोर्ट ब्रेक केला आहे का, सपोर्ट ब्रेक केल्यानंतर काय पॉसिबिलिटी खाली जाण्याची, हे आपण डिस्कशन करत असतो. नाहीतर काही जे एकदम मार्केटमध्ये स्वतःला एकदम काय बोलतात त्याला, एकदम फार सगळं समजतं मार्केटमध्ये, अशा लोकांचे देखील काही कमेंट असतात की एकच सांगा ना, वरती जाणार का खाली जाणार आहे. अरे तसं नाही बाबा मार्केट.
मार्केट वरती जाऊन पण खाली येऊ शकतं एखाद्या दिवशी. मग असं होतं का वरती वरती जाणार आहे, मग वरती मार्केट 100 पॉईंट गेलं आणि खाली परत 200 पॉईंट आलं, म्हणजे दोन्ही साईडला मार्केट जाऊ शकतं ना, पॉसिबिलिटी आहे ना. मग जर आपण एकच साईड डिस्कशन केली की नाही खालीच जाणार आहे, खालीच जाणार आहे, खालीच जाणार आहे, तर तुमच्या डोक्यामध्ये तेच कन्सेप्ट आहे की मार्केट आज खालीच जाणार आहे. परंतु मार्केटची जर प्रायजेक्शन जर बुलिश झाली टेक्निकली, आणि टेक्निकली बुलिश झाल्यानंतर तरी पण आपण तोच विचार करणार का खाली जाणार आहे, नाही ना. त्यामुळे मार्केटकडे आपण बघताना न्यूट्रल वेव्हनी बघायचं. हां, कधी कधी मार्केट क्लिअरली दाखवत असते की मार्केटची जी प्रायजेक्शन आहे ती डाऊन साईडला जाण्याची पॉसिबिलिटी आहे. त्यावेळेस मी तुम्हाला तिकडे अपडेट केलेलं असतं की रिस्क टू रिवॉर्ड रेशो पॉसिबिलिटी काय आहे, डाऊन जाण्याची जास्त आहे. आत्ताच नाही सांग, मी फॉर एक्झाम्पल सांगतो की आपण डिस्कशन करत असतो. त्यामुळे व्ह्यू आधी न्यूट्रल ठेवायचा, त्याच्यानंतर प्रायजेक्शन बघायची. प्रायजेक्शन तुम्हाला काय दिसते, बुलिश साईडची दिसते, बेरिश साईडची दिसते, त्या साईडचा आपण व्ह्यू मग डिस्कशन करू शकतो. मग पॉसिबिलिटी काय आता की उद्या थोडंसं मार्केट या रेंजमध्ये अडकू शकतं, कारण की एका मेन सपोर्टवरती आलेलं आहे. आता टप्पाटप तर इथनं पडत जाणार नाही खाली, असं पॉसिबिलिटी खूप कमी असते अशी. ओके, सो प्रायजेक्शनला आपल्याला बघायचं असतं. मार्केट वर जाणार खाली जाणार हे नाही बघायचं, आपल्याला प्रायजेक्शन बघायची. प्रायजेक्शन काय क्रिएट होती. ओके, फॉर एक्झाम्पल लक्षात घ्या की ही गाडी आहे. ओके, आता इकडे स्टेअरिंग आहे आणि इकडे एक रस्ता आहे, इकडे एक रस्ता आहे. ओके, तर आता ही दिसते की याचं तोंड इकडे, तर ही जर गाडी चालू झाली तर हाय पॉसिबिलिटी काय इकडे जाऊ शकते गाडी, म्हणजे रिस्क टू रिवॉर्ड रेशो काय आपला या साईडला. परंतु असं नाही की मार्केट गाडी फिरून इकडे जाऊ शकत नाही का, जाऊ शकते ना. म्हणून आपण आधी काय की मार्केटचं तोंड इकडे, परंतु जर गाडी अशी उभी असेल, ओके, गाडीचं अशी उभी असेल, ही गाडी समजा, थोडक्यात समजून घ्या ड्रॉइंग, आणि रस्ता असा आहे, तर आता तर याला आपण न्यूट्रल कन्सिडर करू शकतो ना, कारण की गाडी अशी उभी आडवी आणि गाडी इथे स्टेअरिंग आहे. ओके, इकडे एक चाकी, इकडे एक चाकी, इकडे एक चाकी, इकडे एक चाकी. आता कुठे जाईल गाडी, रस्ता असा आहे, इकडे दरी, इकडे दरी. मग याला आपण न्यूट्रलच कन्सिडर करू ना, जर आपल्याला माहीत नाही एक्झॅक्ट की गाडी कुठे जाऊ शकते. परंतु आता बघा, तुम्ही म्हणसान की सर माहीत नाही, मग तुम्ही कसं काय डिस्कशन करताय गाडी मार्केटवर जाईन खाली जाईन. समजून घ्या, प्राइस ॲक्शन काय समजून घ्या. जर गाडी इकडच्या साईडला वळती दिसते आपल्याला इकडच्या साईडला, ओके, म्हणजे ही गाडी आहे आणि हा रस्ता आहे, टोटली गाडीमध्ये आहे रस्त्याच्या. आता आपल्याला माहिती गाडी सुरुवात झाली, गाडी स्टार्ट झाली आणि गाडी फिरती अशी इकडच्या साईडला, तर आपल्याला काय कळलं की बाबा प्रायजेक्शन आपल्याला दिसते की रेजिस्टन्स ब्रेक करतो, तर मार्केट वरती जाण्याचे चान्सेस जास्त आहे ना. जर गाडी इकडे वळताना दिसतीये तरी पण तुम्ही इकडेच जाईल, इकडेच जाईल असं म्हणत राहिलं तर चालेल का. अरे बाबा, गाडी वळाली, गाडी चालली आहे, म्हणजे ही जी गाडी वळण्याची जी मोमेंटम आहे ना, ही प्रायजेक्शनची मोमेंटम आहे. मार्केट दिसते या लेवलमध्ये, पण मार्केटने खाली गेलं, मार्केट पुल बॅक घेऊन वरती निघालं, मार्केटने रेजिस्टन्स ब्रेक केला, तरी पण आपण विचार करणार मार्केट खालीच पडणार आहे, असं नाही करू शकत आहे. सो ज्या गोष्टी चार्टवरती दिसतात ते त्याच्यावरती आपल्याला फोकस करणं गरजेचं आहे. जसं की ही गाडी वळताना दिसते तर त्याच्यावरती फोकस करणं गरजेचं आहे. मग असं होऊ शकतं गाडी इकडे चालेल आणि रिव्हर्स टाकून मागे येईल, पण याची पॉसिबिलिटी खूप कमी आहे ना. मग तिकडे आपल्याला गाडीमधनं उतरून बाहेर पडणं गरजेचं आहे. मग इकडं जर बघितलं तर मार्केट जर गेलं वरती, मार्केट जर टपकन पडलं खाली, किंवा मार्केटने जर आपला प्रायजेक्शन क्रिएट केली, मार्केटवर गेलं आणि मार्केटने खाली सडनली मोमेंटम दाखवला जो की रिव्हर्स पडला, तर आपल्याला इकडे एस-एल घेणं कंपल्सरी आहे. तर ह्या ज्या काही कन्सेप्ट आहे ना, ह्या समजणं गरजेचं आहे. उगाच मूर्खासारखं कमेंट केलं की वर जाणार का खाली जाणार एकच सांगा ना, हे काय, ही कुठली गोष्ट आहे. इतकं जर सोपं असतं वर जाणार का खाली एकच माहिती असतं, किंवा इतकं जर माहितीच आहे, तर मग लोकांनी दुसरे धंदेच केले नसते, आपल्याला कोणी दिसलं नसतं. कपड्याचे दुकानवाले, मोबाईलचे दुकानवाले, कुठले हार्डवेअरवाले कोणीच दिसतं नव्हतं, सगळे मार्केटमध्येच असते. तुम्ही जी कामं करते ना आत्ता दुसरीकडे मार्केट सोडून, ऑदर जी वर्क करताय ते पण केलं नसतं जर इतकं सोपं असतं तर. समजते तुम्हाला. म्हणजे मी मार्केटमध्ये गेले 10 वर्ष काम करतोय, 10 वर्ष मार्केट शिकण्याचा प्रयत्न करतोय, हळूहळू शिकण्याचा प्रयत्न करत 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 लेवल वाढवतोय. हे करूनही ऑदर बिझनेस देखील माझे फॅमिली बिझनेस चालू आहे. सगळे शटडाऊन करून हेच करू शकतो ना आपण. हां, एवढी गोष्ट की मी
फुल टाईम इकडे देण्याचा प्रयत्न करतो, परंतु ज्या काही इम्पॉर्टंट गोष्टी मला त्या पण बघाव्या लागतात. परंतु असं नाही की मला मार्केटचं बऱ्यापैकी नॉलेज आहे म्हणून मी अदर काम करत नाही. का तर मार्केट एक अशी गोष्ट आहे की ते बरोबर येऊ शकते, चुकीची होऊ शकते. बरोबरमध्ये आपल्याला किती मिळवायचं याच्याकडे फोकस करायचं, चुकल्यानंतर किती द्यायचं याच्याकडे फोकस करायचं. समजते तुम्हाला की बरोबर आहे, ठीक आहे, आपण आज व्ह्यू प्लॅन केला बरोबर आहे, मार्केट आपल्या डायरेक्शनमध्ये येते, मार्केट आपल्या वेमध्ये चालले. ओके, सो तिकडे किती घ्यायचे हे आपल्या हातामध्ये आहे. मार्केट आपलं रॉंग झालं प्रिडिक्शन, आपलं मार्केटने आज प्रिडिक्शन रॉंग केले, मार्केट आपल्या अगेन्स्ट चालले, तर कुठे थांबून आपल्याला मार्केटच्या बाहेर पडायचे हे देखील समजणं गरजेचं आहे. म्हणजे हा पूर्ण प्रोबॅबिलिटीचा गेम आहे, प्रोबॅबिलिटीचा बिझनेस म्हणू शकतो आपण. गेम कन्सिडर नाही करत मी मार्केटला. ओके, सो या गोष्टीकडे तुम्ही लक्ष देणं गरजेचं आहे. फक्त वरती जाणार आहे का खाली जाणार आहे हे तुम्हाला जर सांगणारा कोण भेटला, तुम्ही त्याच्याजवळच विचार करा. तुम्हाला जर माहिती की ही व्यक्ती वर जाणार की सांगितले वर जाणार की वरतीच जाणार आहे, अशी व्यक्ती जर तुम्हाला या जगामध्ये जर कुठे मिळाली, तर तुम्ही या चॅनलला किंवा जे मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करतो याला तुम्ही फॉलो करू नका, नका फॉलो करू. तुम्हाला जर अशी व्यक्ती दिसली आहे, भेटली आहे की ते मार्केटला सांगते की इकडेच जाणार आहे, उद्या मार्केट वरतीच जाणार आहे, असं जर सांगत असेल आणि 10 पैकी 9 वेळा जरी बरोबर येत असेल, किंवा किती तुम्हाला ठरवा आता तुम्ही किती पर्सेंटेजमध्ये त्यांना द्यायचे ते, तर नका फॉलो करू. कारण की मार्केट वरच कसं जातं, मार्केट खाली कसं जातं, मार्केट कन्सोलिडेशन कसं जातं, ह्या सगळ्याची एक प्रोसेस आहे. आणि ते प्रोसेस शिकणं म्हणजे मार्केट शिकणं आहे. समजते तुम्हाला? आणि ते मी शिकवण्याचा प्रयत्न करत असतो. तुम्ही ट्रेडिंग करा नका करू त्याच्याशी काही माझं हे नाही आहे की तुम्ही कराच नका करू, हे कम्प्लिटली तुमचं डिसिजन आहे. मी एक जी प्रोसेस दिसते मला, मार्केट कसं पॉसिबिलिटी काय असते मार्केटमध्ये, प्राइस ॲक्शन कशी रीड करायची असते, प्राइस ॲक्शन कशी चालते, मार्केटला कशा पद्धतीने मार्केट प्राइस ॲक्शन किंवा सेटअप तयार करते, हे मला सांगायचं आहे तुम्हाला. आणि ती प्रोसेस मार्केट किती वेळा फॉलो करते हे तुम्ही बघताय. जे लोक खूप आधीपासून या चॅनलवरती जॉईन आहात, बघत आहात, त्यांना ही प्रोसेस समजलेली, काही लोकांना त्यांचे कमेंटमध्ये दिसतात ते. परंतु जे लोक काल परवा जॉईन झालेत किंवा जे लोक अति उत्साही असतात की हे तर एकदम सोपं आहे असं जे कन्सिडर करतात, किंवा एखाद्यावरती विश्वास नसतो आपला. आता विश्वास ठेवायचा आहे नाही ठेवायचा ही प्रत्येकाची वैयक्तिक गोष्ट आहे. परंतु काय होतं, विश्वास कन्सेप्ट काय आहे की जर एखाद्याला ओव्हरनाईटमध्ये श्रीमंत व्हायचं आहे ना, तर त्याला हेच दिसणार आहे, वरती जाते का खाली जाते सांगा फक्त आम्हाला बाकीचं काय सांगू नका. तर हे जे कोण सांगणारा तुम्हाला जर भेटला तर तुम्ही निवांत त्याला फॉलो करा. ओके, सो ही जी तळमळीने तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे, तर तिच्याकडे थोडं लक्ष ठेवा. आता व्हिडिओ थोडासा मोठाच होईल आज, परंतु काय होतं की त्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे, ते तुमच्यापर्यंत पोहोचणे गरजेचं आहे. नाही तर उगाच मार्केटला तुम्ही बोलतात ना, मार्केटचं भलं करण्यासाठी जर तुम्ही आला असाल तर मार्केटचंच भलं करा, कारण की मग तुम्ही खूप मोठे लोक आहेत असं कन्सिडर करायला पाहिजे. चल, इकडे बघितलं तर एक चॅनल क्रिएट झालेला आहे. चॅनलमध्ये जर बघितलं तर ही एक इंट्राडेचा लोच्या पेक्षा थोडीशी खाली लेवल आहे, जी की आपण कन्सिडर करतोय सपोर्ट, बिकॉज ती राऊंड लेवल आहे. लास्ट टाइम पण त्या लेवलवरती मार्केटनी व्यवस्थित पद्धतीने रिॲक्शन दिली होती. आता रेंज थोडी मोठी येते, परंतु 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती जर आपण थोडं झूम केल्यानंतर थोडं आपण लेवल ॲडजस्ट करूया. पण आत्ता काय दिसते, आत्ता आपल्याला दिसते की या लेवलवरती एक सपोर्ट आहे आणि मार्केट त्या रेंजमध्ये आपल्याला मोमेंटम करताना दिसते. तर आता या लेवलवरनं जर मार्केटने जर इकडे सपोर्ट घेतला आणि मार्केटने जर इकडनं परत वरती जायला सुरुवात केली, तर 25,000, 25,020 ही जी रेंज आहे, या रेंजमधनं आपल्याला एक बुलिश मोमेंटम देखील बघायला मिळू शकतो, जेणेकरून मार्केट या पद्धतीने आपल्याला एक डबल बॉटम क्रिएट करताना दिसू शकतं. आता हे बघायला थोडंसं सोपं वाटते, परंतु ॲक्च्युअलमध्ये थोडंसं अवघड आहे समजणं. ओके, सो त्याच्यासाठी आपण थोडं काय करूया, लेवल थोडेसे आपण आणखी झूम करून डिस्कशन करूया. आता 25,056ची क्लोजिंग आहे साधारण या लेवलची.
तर ही रेंज थोडीशी मोठी आहे, तर आपण काय करूया, थोडीशी या रेंजला ॲडजस्ट करूया आणि इथपर्यंत ओके. पण तो 25,000 वरती सपोर्ट घ्यायचं ट्राय करायला जाणार आहे. ठीक आहे, बघूया. अप साईडला जर बघितलं तर एक लेवल इकडे मिळाली आपल्याला 25,100 ची आणि हिला आपण मार्क करतोय. बरं, मग आता इकडे कन्फ्युजन क्रिएट झालं ना. ना हा 25,000 वरती आलाय आणि ना याने इथे सपोर्ट घेतलाय. आता हा काय झालं याचं, की याने इथंच एक सपोर्ट घेतलाय 25,025 वरती. हरकत नाहीये. त्याच्यासाठी देखील आपल्याला काही कन्सेप्ट असतील ते यूज करावं लागेल, कारण की एक असते कन्सेप्ट रिस्क मॅनेजमेंट आणि रिस्क टू रिवॉर्डची. डाऊन साईडच्या लेवल आधी मी मार्क करून घेतो, मग एक्सप्लेन करतो. इकडे काय झालं, टेक्निकल सपोर्ट जर बघितला तर थोडासा या लेवलवरती पण येतोय. ठीक आहे. आता डाऊन साईडच्या आधी लेवल आपण डिस्कशन करूया. जोपर्यंत आजचा इंट्राडे लो जो की आहे 25,025, जोपर्यंत ब्रेक होत नाही सेलिंगचा विचार करायचा नाहीये. आता आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, की जर 25,025 जर लेवल ब्रेक होती, या लेवलनी सपोर्ट जर ब्रेक केलाय, तर सगळ्यात मोठं इकडे जर बघितलं तर सपोर्ट आहे एक सायकोलॉजिकल 25,000. आता जर आपली इकडनं आपल्याला एंट्री मिळतीये, मार्केट लेवल ब्रेक करतं, तर 25,000 पर्यंत फोकस ठेवा. समजतं तुम्हाला? त्याच्यानंतर सेकंड लेवल जर बघितलं, मग ह्या लेवल ॲज इट इज राहतील 24,960 आणि तिसरी लेवल थोडीशी मोठी आहे 24,920. ते या काही लेवल बनतात. ते फक्त इकडे थोडंसं अलर्ट राहायचं या लेवलवरती. जर मोमेंटम येतो तर 25,000 पण लक्ष ठेवा. इकडनं जर रिव्हर्सल झाला तर इकडे आपल्याला कॉस्ट टू कॉस्ट एस इकडे बनताय. इकडे म्हणजे ट्रेड मॅनेजमेंट करणं बेसिकली जमलं पाहिजे. इकडे नाही, इकडे जातोय खाली येतोय, तर मग ही लेवल आणि ही लेवल जी की आता आपण डिस्कशन केली, ही ओपन होताना दिसू शकते. याची पॉसिबिलिटी हाय आहे. अप साईडला काय आहे, अप साईडला हा एक स्विंग आहे, हा एक स्विंग आहे. लास्ट टाइम जर बघितलं आपण तर इकडनं एक बुलिश मोमेंटम तयार झाली होती, जे की एक स्ट्रॉंग मोमेंटम निघून गेली होती. आज त्या लेवलला ट्राय केलं ब्रेक करायचं, परंतु काय होतं, हा टेक्निकल एस इकडे झाला होता, जे की आपला एक रेजिस्टन्स देखील होता कालचा. म्हणजे सपोर्ट झाल्यानंतर रेजिस्टन्स आपण डिस्कशन केला होता तो. ओके, मग इकडनं एक सपोर्ट आहे, इकडे एक सपोर्ट क्रिएट केलाय. जर मार्केट इकडनं येऊन जर ही लेवल ब्रेक झाली, कुठली 25,100, 25,103, 25,105, ही जी रेंज आहे, ही रेंज जर ब्रेक होते तर इकडनं एक बुलिश अपॉर्च्युनिटी देखील बघायला मिळू शकते. बिकॉज मग थोडंसं आपल्याला मार्केट बघायला मिळते, की जी आधीचा जो स्टार्टिंगचा आपण जो चॅनल बघितलं होतं, तर चॅनलला फॉलो करायला लागेल मार्केट. ओके, मग काय लेवल इकडे बनते, फर्स्ट लेवल 25,140, म्हणजे 40 पॉईंटचा एक स्कॅल्प मोमेंटम. त्याच्यानंतर जर बघितलं तर या लेवलवरती आपण कन्सिडर करूया 25,180 आणि त्यानंतर ही लेवल 25,220. तर या काही लेवल आहेत, या ओपन होताना दिसतात. ते 25,103 लेवलच्या नंतर 25,140, 25,180 आणि 25,220. तर या लेवल होतं ते 1, 2 आणि 3. तर या लेवलचा विचार करू शकतो. 25,100, 25,025. तर साधारण जर घेतलं तर 75 ते 80 पॉईंटचा क्लिअर कट नो ट्रेडिंग झोन आहे. तर जितकं या नो ट्रेडिंगला फॉलो करता येईल, नो ट्रेडिंग झोनला फॉलो करता येईल, तितकं फॉलो करण्याचा प्रयत्न करू शकतो. ओव्हरऑल चार्ट जर बघितलं तर थोडंसं उद्या दिवस थोडं सपोर्ट घेतला आज चार्टने, परंतु प्राइस ॲक्शन आहे ती अजूनही नेगेटिव्ह आहे. कधीही मार्केटनी लास्टच्या 5 ते 6 ट्रेडिंग सेशन, म्हणजे जेव्हा ही सुरुवात झाली सेलिंगची, बघा इकडे या लेवलपासून सुरुवात झाली, हा हाय होता इंट्राडेचा, दिसतंय. ओके, या हायला ब्रेक केले का कधी, नाही. सेकंड डे झाला, इकडे हाय तयार झाला, म्हणजे बेसिकली हा स्विंग तयार झाला. याचा इंट्राडे हाय होता, ह्या हायला ब्रेक केले का, नाही केलेलं. आता हा हाय लास्ट टाइम बघा, हा हाय क्रिएट झाला, ह्या हायला ब्रेक केले का,
नाही केलेला. इकडे एक हाय क्रिएट झाला, इकडे हाय ब्रेक झाला का? नाही ब्रेक झाला. खाली आला परत, इकडे क्रिएट झाला स्विंग, हा हाय ब्रेक झालाय का? नाही झाला. परत वरती गेला, हाय ब्रेक झाला का? हा नाही झाला. परत खाली आला, आजचा हाय ब्रेक झालाय का हा? किंवा हा इंट्राडे क्लोजिंग ब्रेक झाली का? नाही. ओके. मग इकडे आपल्याला 1, 2, 3, 4, 5, 6 ह्या 6 दिवसामध्ये जर हे 6 ट्रेडिंग सेशन जर बघितले, तर एकदाही मार्केटनी प्रिव्हियस स्विंग आपण म्हणा, इंट्राडे तर सोडूनच द्या, आहे प्रिव्हियस स्विंग ब्रेक केलंय का? नाही ब्रेक केलेला. प्रिव्हियस स्विंग ब्रेक केलंय का? नाही. प्रिव्हियस स्विंग ब्रेक केलंय का? नाही. नाही, नाही, नाही. म्हणजे कंटिन्युअसली ही प्राइस ॲक्शन अशा पद्धतीची आहे. म्हणजे ही जे प्रिव्हियस स्विंग होते एकदाही मार्केटने ब्रेक केलेलं नाही. परंतु जर उद्याच्या दिवशी हा प्रिव्हियस स्विंग जर ब्रेक होते, आता आपण लेवल डिस्कसिंगला त्या तर आहेत, परंतु प्रिव्हियस स्विंग ब्रेक होऊन जर सस्टेन झाला तर मग आपल्याला हा मोमेंटम बुलिश साईडला येताना दिसेल आणि ही जी प्राइस ॲक्शन आहे अशा पद्धतीने डबल बॉटम क्रिएट करून एका राऊंड लेवलवरती एक आपल्याला मोमेंटम अपसाईडला. आता हे असे हिच्याकडे नका लक्ष देत जाऊ, इकडे प्राइस कन्सिडर नका करतो, मी प्राइस ॲक्शन तुम्हाला डिस्कशन करते. इकडे काही मित्रांच्या अशा अकाउंट होते इथपर्यंत लिहिलं नाही, 25,400 पर्यंत म्हटले होते. अरे बाबा हे यावेळेस कन्सिडर नका करत जाऊ. चला ठीक आहे, मीच ॲडजस्ट करतो की इकडनं मग ह्या प्रिव्हियस हायपर्यंत आपल्याला जाताना दिसू शकतो. कन्सेप्ट समजून घ्या. ही देखील कन्सेप्ट तुम्हाला समजली असेल. लोअर लोची आधी तुम्हाला हायर हायची पॅटर्न क्रिएट सांगितलं, आता लोअर लोचं सांगितलं. आता कोणाला वाटेल की सर डबल झालाय, परंतु आता थोडंसं डिटेल्समध्ये आणखी समजलं असेल. ओके, डबल नाहीये, ट्रिपल जरी झालं तरी समजून घेण्यासारख्याच गोष्टी आहेत. ओके, सो ही जी लेवल आहेत सगळ्या निफ्टीच्या, तर या लेवल तुम्ही तुमच्या चार्टवरती नोट करू शकता. ओके, आता जायचं नाही, व्हिडिओ मोठा झालाय माहिती आहे, सगळ्या गोष्टी माहिती, परंतु जायचं नाही. बँक निफ्टी आणि स्पेशली सेन्सेक्सची एक्सपायरीचे लेवल अजून बाकी आहे. रील बिल बघण्यापेक्षा टाइमपास करण्यापेक्षा इकडे लक्ष द्यावा. जर मार्केटमध्ये इंटरेस्टेड असेल तर, शिकण्याची जिद्द, शिकण्याची इच्छा, शिकण्याची चिकाटी असेल तर, नसेल तर आत्ता सोडून जावा, अनसबस्क्राईब करून जावा, डिसलाईक करून जावा, काय हरकत नाही आहे. कारण अशा लोकांची गरजच नाही, मार्केटला पण नाही आहे आणि चॅनलला पण नाही आहे. आणि तुम्ही लक्षात ठेवा, जे तिंगल त्यावेळेला काय करत असेल मार्केट बरोबर ते करू नका. बेसिकली जे तुमचे स्वप्न आहे, ड्रीम आहेत, त्याच्यासाठी तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे. कोणी तुम्हाला कॉल टिप्सवरती कोणी तुम्हाला सक्सेसफुल करून देणार नाही. पहिली गोष्ट, कॉल टिप्सचा विचारच करू नका, शिकण्याचा विचार करा. ओके, चला बँक निफ्टी चार्ट ओपन करूया. बँक निफ्टी थोडंसं कमी वेळ देऊया. बँक निफ्टी बघा, लेवल ब्रेक झाली. बँक निफ्टीने लेवल टू लेवल फॉलो केलं. 55,400ची लेवल आपण डिस्कशन होती, लेवल ब्रेक झाली. इकडे थोडंसं चॅनल होता, मार्केटने लेवल ब्रेक केली. मार्केट कुठपर्यंत आलं? शेवट 55,100ची लेवल डिस्कशन केली होती शेवटची. आलं का शेवटच्या लेवलवरती? गेल्या का त्याच्या खाली? नाही गेला. मग हे काही तुक्के आहे का लेवल? नाही, हे सगळं प्राइस ॲक्शनचा कमाल आहे. प्राइस ॲक्शन, सपोर्ट, रेजिस्टन्स, डिमांड, सप्लायचा कमाल आहे, लक्षात घ्या. आणि ते शिकणं गरजेचं आहे. तर कमेंट करून तिकडे सर कसं काय असं होतं, कसं काय असं, तुम्हाला बेसिक नॉलेज नसेल तर काहीच समजणार नाही. बरं, आता इकडे देखील जर बघितलं तर इकडे आपण एक चॅनल अशा पद्धतीने ड्रॉ करूया. ओके, इकडे देखील एक सपोर्ट आहे. आजचा इंट्राडे लो मार्क करण्याची गरज आहे याला. आणि या इकडे बघा, इकडे सपोर्ट क्रिएट केला होता, एक बुलिश ऑपॉर्च्युनिटी दाखवली होती. कुठपर्यंत गेली? चॅनलपर्यंत गेली. आता चॅनल तेव्हा नव्हतं, कारण की बी ग्रेड चॅनल आहे. इकडे अजून कुठल्याही मार्केटने दुसरा रेजिस्टन्स केला नाही, त्यामुळे आपण याला कन्सिडर करू शकत नाही इतकं पॉवरफुली. परंतु जर आता सेकंड टाइम जर ही लेवल ब्रेक बघा 50% आहे, इकडनं जर रिकवर करते 50-200 किंवा आजचा जो स्विंग आहे ही ब्रेक करतो, त्याची पॉसिबिलिटी काय आहे? या चॅनलची ही जी अप्पर लाईन आहे, ओके, हा जो रेजिस्टन्स आहे याला टच करण्यात जाऊ शकतो. म्हणजे ह्या लेवलपर्यंत आपल्याला मोमेंटम बघायला मिळू शकतो. असं नाही की हीच लेवल, ही लेवल देखील दाखवू शकतो. ओके, आता हे चॅनल क्रिएट केल्यावर तुम्हाला थोडासा अंदाज येईल काय मी सांगण्याचा प्रयत्न करतो. 55,000चा एक राऊंड लेवल आहे. इंट्राडेचा सपोर्ट जर आपण कन्सिडर केलं, ठीक आहे, ही लेवल ब्रेक होते तर हा मग थोडासा डाऊन साईडला येण्याची पॉसिबिलिटी आहे. तर लेवल आपण ड्रॉ करूया. चॅनलवरनं थोडासा तुम्हाला अंदाज आला असेल. आजचा इंट्राडे लो सरळ 55,000ची लेवल आहे. स्विंग हाय 55,280, मोठा नो ट्रेडिंग झोन आहे. काय मिळाले आपल्याला रेंज? 55,000 आणि 55,280, साधारण 300 पॉईंटचा नो ट्रेडिंग झोन आहे.
नाही मोमेंटम मिळाला, नाही अपॉर्च्युनिटी मिळाली, डे असंच्या असं निघून गेला नो ट्रेडिंग झोनमध्ये, हरकत नाही, काहीच हरकत नाही आहे. ओके. 55,280 ची जर लेवल ब्रेक होतीये, स्विंग ब्रेक होतोय हा, तर एक अपॉर्च्युनिटी बुलिश साईडला बघायला मिळू शकते. मग त्याचे काय लेवल बनतात ते? 55,400, 55,500, 55,600. आता तुम्हाला बऱ्यापैकी माहिती आहे की बँक निफ्टी राउंड लेवलवरती जास्त रिॲक्ट करतो. त्यामुळे लेवल देखील तशा राउंड लेवलवरती आपल्याला बघायला मिळतात ते. तर 55,280 ची जर लेवल ब्रेक होतीये, तर 55,400, 55,510, 55,600 या लेवल आपल्याला काहीशी ओपन होताना दिसेल. रिस्क हाय आहे थोडीशी, बिकॉज रिव्हर्सल येतोय. रिव्हर्सलचा विचार करतोय आपण. लास्ट टाइम इकडनं एक मोमेंटम देखील आला होता. तर लॉट साईज थोडी कमी ठेवली, एक्सपिरियन्स कमी असून तुम्हाला तरी काही हरकत नाही, किंवा रिस्क मॅनेजमेंटवरती काम केलं तर गरज आहे रिस्क मॅनेजमेंटची तिकडे बुलिश साईडला. डाऊन साईडला काय इम्पॉर्टंट लेवल आहेत, थोडंसं आपण चार्ट 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती जर घेऊन गेलो तर ही लेवल बघायला मिळते. ओके. पहिली लेवल थोडी मोठी आहे, परंतु इकडे एक टप्पा खाऊ द्या. 55,000 एक टेक्निकल लेवल आहेच आहे, परंतु एक राउंड लेवल देखील आहे. एक छोटासा टप्पा खाऊ द्या. टप्पा खाऊन जर लेवल ब्रेक होत असेल, किंवा अशा पद्धतीचं एक चॅनल क्रिएट करू द्या. चॅनल खाऊन टप्पा खाऊ द्या, आणि टप्पा खाऊन म्हणजे सेलिंग साईडला जाताना थोडासा वेळ लागणार आहे मार्केटला. ओके. 55,000च्या लेवलवरती फोकस ठेवू शकता. 55,000 नंतर 54,856, 54,774 आणि 54,682 या टेक्निकल सपोर्ट आपल्याला बघायला मिळतात. ते 1, 2 आणि 3. ओके. तर या लेवलचा विचार करू शकता. नो ट्रेडिंग झोन थोडासा मोठा आहे. फॉलो केला तर चांगलीच गोष्ट आहे. त्यांनी सायकोलॉजी स्ट्रॉंग होते आणि आडामताडाम ट्रेड होत नाही. बघा सेन्सेक्स बघा, असं वाटतं की लेवल आत्ता लेवल बघून आत्ता ही लेवल मार्क केली असं वाटतं. नाही, लेवल कालचीच आहे ही, परंतु मार्केटनी व्यवस्थित रिस्पेक्ट दाखवली लेवलला. सगळ्या लेवल रिमूव्ह करूया. आणि निफ्टीप्रमाणे याच्यामध्ये देखील इकडे एक चॅनल आहे. तर हा थोडासा आपण ए ग्रेड चॅनल याला कन्सिडर करू शकतो, कारण मल्टिपल टाइम इकडे सपोर्टला पण टच झालाय आणि रेजिस्टन्सला पण टच झालाय, मल्टिपल टाइम झाले. त्यामुळे हा थोडासा निफ्टी आणि बँक निफ्टीच्या कंपेअरमध्ये चांगला चार्ट आहे प्राइस ॲक्शनच्या दृष्टीने. ओके. चांगलं म्हणजे याला काही सोनं नाही लागलेलं प्राइस ॲक्शनच्या दृष्टीने. इकडे लेवल पण बघा 81,600 एकदम जवळ लेवल आहे, म्हणजे टेक्निकली बरोबर तो त्यांनी सपोर्ट घेतलाय. आता लास्ट टाइम कुठनं बुलिश आला तो मोमेंटम आल्यापासून ती लेवल आपण मार्क केली, याला आपण काय करतोय, कन्सिडर करतोय नो ट्रेडिंग झोन. आता याची उद्या एक्सपायरी आहे, त्यामुळे याच्याकडे थोडंसं काळजीपूर्वक लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आधी बुलिश साईडची लेवल आपण डिस्कशन करूया. या लेवल आपण मार्क केलेल्या आहेत. मनाने केलेत का? नाही. 81,000 हा आजचा इंट्राडे स्विंग आहे. याचा बेसिकली इंट्राडे हाय देखील कन्सिडर, इकडे टेक्निकली हाय होतं, पण एक स्विंग हाय आहे, त्यामुळे त्याला आपण मार्क केला आणि तीच फर्स्ट लेवल आहे. सेकंड लेवल जर बघितलं तर गॅप होता इकडे, छोटासा गॅप, आणि तो कालचा लो देखील, कालची क्लोजिंग देखील आहे. तर ती लेवल आहे म्हणजे 81,948, 82,076 सेकंड लेवल, आणि 82,227 ही थर्ड लेवल आहे. काय इकडे बघायला मिळते की इकडे डबल बॉटम क्रिएट झालाय. ही लेवल जर ब्रेक होती तर इथपर्यंत येणं थोडंसं हार्ड जाईल त्याला, म्हणजे थोडंसं स्लो असू शकतं. परंतु या लेवलच्या वरती निघाला तर या 2 लेवल आपल्याला फास्टमध्ये बघायला मिळू शकतात, कारण की ट्रेंड चेंज होईल. आणि जे तुम्हाला मी लॉजिक सांगितलं होतं, हा लोअर लो आहे, त्याने स्विंग ब्रेक केलं नाही. टेक्निकल जर बघाल तर ही लेवल ब्रेक करणं गरजेचं आहे मोठा मोमेंटम देण्यासाठी, कारण की इंट्राडेचा हाय हा आजचा हाय हा आहे, तो याच्यावरती जर गेलं तर पॅटर्न चेंज होईल. आणि पॅटर्नच इम्पॉर्टंट नसतं मोस्ट ऑफ द टाईम. ओके. सो या लेवलवरती मार्क करून ठेवा. डाऊन साईडला जर बघितलं तर
एक इम्पॉर्टंट लेवल आहे 81,600 राउंड लेवल आहे. ही लेवल जर ब्रेक होते तर काय ओपन लेवल होतं ते समजून घ्या आधी. ॲक्चुअली आपण राउंड लेवलच्या आसपास करूया. आता इकडे काही प्रायजेक्शन व्हायला पाहिजे. हा तर सपोर्ट आहे, हा तर सपोर्ट आहे. म्हणजे डायरेक्ट लेवल ब्रेक होणं थोडंसं कठीण आहे आणि झाली तर ते ट्रॅप करू शकते. तर इकडे या पद्धतीने प्रायजेक्शन होणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर जर एखादी प्रायजेक्शन करून छोटासा सपोर्ट घेऊ द्या आणि ती जर लेवल ब्रेक होतीये तर मग निगेटिव्ह साईडला 81,400, 81,283 आणि 81,250, सॉरी 81,150 या लेवल डाऊन साईडला ओपन होतं ते. ओके, सो या लेवलचा विचार करू शकतो आपण. 81,800, 81,600, 200 पॉईंटचा नो ट्रेडिंग झोन आपल्याला इकडे सेन्सेक्समध्ये बघायला मिळते. ओके, ओए डाटा एकदा चेक करूया. ऑप्शन चेन 25 सप्टेंबर म्हणजे उद्याची एक्सपायरी. आत्ता जर बघितलं तर क्लोजिंग आहे 81,700च्या आसपास, म्हणजे 81,700 ॲट द मनीची लेवल आहे. 5 लाख कॉल रायटिंग 81,700 वरती, 10 लाख पुट रायटिंग आहे, म्हणजे 81,700 ही लेवल आहे. तर आत्ता ॲट द मनीवरती काय बघायला मिळते की बाबा पुट रायटिंग थोडीशी हेवी आहे, जरी आज मार्केट निगेटिव्ह असलं तरी, बिकॉज त्या लेवलवरती सपोर्ट आहे. आता जास्त कॉल रायटिंग कुठे आहे? 81,800 वरती. किती आहे? जवळजवळ 17 लाखाच्या आसपास 81,800. टेक्निकल लेवल काय आपली आली? तीच आलेली आहे. आणि ती जर लेवल ब्रेक होती तर हे कॉल रायटर थोडेसे पॅनिकमध्ये येते आणि आपल्याला शॉर्ट करून बघायला मग ह्या ज्या लेवल आपण डिस्कशन करतो हे आपल्याला बघायला मिळू शकतं. मग 81,800ची लेवल जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत ओआय डाटा देखील आपल्याला थोडंसं सांगतं की बुलिश होणं तोपर्यंत रिस्की असेल. परंतु ती जर लेवल ब्रेक होते ते एक अपसाईड अपॉर्च्युनिटी आपल्याला बघायला मिळू शकते. आणि 81,700 लेवल इकडे बऱ्यापैकी सपोर्ट आहे. त्याच्यानंतर सेकंड सपोर्ट जर बघितलं तर 81,500, परंतु आपण 81,600 वरती इकडे थोडीशी लेवल मार्क केली, जे की आजचा इंट्राडे लो आहे. ती लेवल ब्रेक होते 81,500, 81,400 छोट्या छोट्या लेवल आपल्याला बघायला मिळतील. ओके, सो कॉल रायटिंग हेवी आहे, परंतु जर कॉल रायटर निघायला लागले तर एक शॉर्ट कवरिंग आपल्याला बघायला मिळू शकते. कंबाईन प्रीमियम जर बघितलं तर 81,700 वरची 200 आणि साधारण 320च्या आसपास कंबाईन प्रीमियम आहे, 330च्या आसपास. ओके प्रीमियम आहे, खूप हाय पण नाही, खूप लो पण नाही. थोडंसं मार्केटने जर मोमेंटम द्यायला सुरुवात केली तर मोमेंटम बघायला मिळू शकतो. ओके, आय होप थोडासा व्हिडिओ मोठा झालाय, तुम्हाला समजलं असेल. परंतु स्मार्ट सनसेक्स एक्सपायरी व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला असेल तर कमेंटमध्ये लिहू शकता तुम्ही सेन्सेक्स मास्टर क्लास. ओके, सेन्सेक्स मास्टर क्लास अशी कमेंट करू शकता. म्हणजे जरी व्हिडिओ मोठा झाला तरी मला समजेल की किती लोक इंटरेस्टेड होते लेवल शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी. ओके, आणि व्हिडिओ जर आवडला असेल, ॲनालिसिस समजलं असेल, काही शिकायला मिळालं असेल तर लाईक नक्की करा. 2,000 लाईक, 500 कमेंटची अपेक्षा आहे. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, मैत्रिणींपर्यंत शेअर करा, तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करा. जे पण इंटरेस्टेड लोक आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवा व्हिडिओ. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.